नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतोय लॉकडाऊन संदर्भातल्या बातमीने. बघा, बातमी अशी आहे की राज्यातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवण्याचे संकेत मिळतात. कॅबिनेट बैठकीत याबद्दलचा निर्णय होऊ शकतो. अनेक जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अजूनही गंभीर आहे. संसर्ग नियंत्रणात येऊ शकलेला नाहीये आणि त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली जात आहे. आता एक क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय की 15 मे पर्यंत लॉकडाऊन जो आहे तो वाढवण्यात आलेला होता, पण आता हा लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवला जाऊ शकतो. अर्थात या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की राज्यातल्या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी कोरोनाचा वाढता संसर्ग, अजूनही तिथली रुग्णसंख्या हवी तशी नियंत्रणात येऊ शकलेली नाही. त्यामुळे हा लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवला जाऊ शकतो. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्याबरोबर आहे. प्रफुल्ल, आपण बघतोय की 15 मे पर्यंत असाही लॉकडाऊन वाढवण्यात आलेला होता, पण आता तो 30 मे पर्यंत का वाढवला जाऊ शकतो? नेमकं कारण काय? विशाल, परत एकदा विचार प्रश्न. प्रश्न असा होता प्रफुल्ल माझा की 15 मे पर्यंत असाही लॉकडाऊन जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे, पण तो 30 मे पर्यंत का वाढवला जाऊ शकतो? याचं नेमकं कारण काय? विशाल, आपण जर पाहिलं तर लॉकडाऊन हा 15 मे पर्यंत आता जो होता तो जाहीर करण्यात आलेला होता. आता नवीन लॉकडाऊन लावावा की लावू नये या संदर्भात अनेक मतं जी आहेत ती घेतली जात आहेत आणि राज्य सरकार त्याचा विचार देखील करत आहेत. पण एक सर्वात महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये करोनाची लाट अजूनही ओसरलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. नक्कीच काही रुग्ण कमी झाले आहेत, पण दररोज रुग्ण सापडण्याचं प्रमाण हे जवळपास 50,000च्या जवळपास आहे आणि त्यामुळेच कदाचित लॉकडाऊन आणखी पुढे वाढवावा लागेल या संदर्भातली मागणी अनेक जिल्ह्यांमधून केली जाते आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये तर कडक लॉकडाऊन जो आहे तो स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी घोषित केलेला. त्यामुळे 15 मेचा जो लॉकडाऊन कार्यक्रम संपतो आहे तो आणखी पुढे या ठिकाणी वाढवावा आणि 30 मेपर्यंत तो करण्यात यावा ही मागणी पुढे येते. आणि आगामी कॅबिनेट म्हणजे उद्या किंवा परवा जी कॅबिनेट होईल त्या कॅबिनेटमध्ये याचा निर्णय होऊ शकतो. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय 15 मे पर्यंत असाही लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे, पण आता राज्यातली इतर जिल्ह्यांमध्ये असणारी कोरोनाबद्दलची परिस्थिती ही हवी तशी अजूनही नियंत्रणात येऊ शकलेली नाहीये. तुलनेने आरोग्य व्यवस्था देखील कमी पडताना दिसते. म्हणून 30 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो आणि याबद्दलचा निर्णय येणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत घेतला जाईल. यानंतर दिलासादायक बातमी अशी आहे की कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. राज्यात दिवसभरात जर आपण बघितलं तर 61,607 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर दुसरी दिलासादायक बाब म्हणजे कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. 40,000च्या खाली ही कोरोना रुग्णसंख्या आलेली आहे. दिवसभरात 37,326 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर 86.97% आला आहे. तर मुंबईत देखील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. दादर, धारावीत मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या कमी झाली आहे. धारावीत 9 तर दादरमध्ये 4 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जो दिवसाचा आकडा साधारण जर आपण लक्षात घेतला राज्यातला, म्हणजे खास करून मुंबईबद्दल जर बोलायचं झालं तर मुंबईमध्ये रुग्णसंख्येचा विस्फोट होताना दिसत होता. तेच आता दादर आणि धारावीमध्ये, म्हणजे जे खरं तर एक वेळी हॉटस्पॉट ठरलेले होते त्या ठिकाणी आता रुग्णसंख्या जी आहे ती एका अंकावरती आलेली आहे. दिवसभरात साधारण 37,000च्या वरती रुग्णसंख्या जी आहे ती राज्यभरातली दिसून आलेली आहे. रुग्णसंख्या खाली आली आहे कारण ती 40,000च्या वरती होती. बोलूयात, आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत. सागर, चला, आजचा दिवस तसा समाधानकारक या अर्थाने म्हणता येईल की रुग्णसंख्या जी ती खाली आलेली आहे, तरीही आपण सतर्क राहणं गरजेचं आहे का? वास्तविकतेत काल रविवार होता. असं म्हणलं जातं की रविवारी टेस्ट कमी होतं त्यामुळे आकडेवारी कमी येते. आज टेस्ट ची आकडेवारी जी येईल ती अपेक्षित होती की कदाचित जास्त असेल. पण एक चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये आज आकडेवारी कालच्या तुलनेने सुद्धा कमी होताना दिसलेली आहे. आज एका दिवसामध्ये 37,326 रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळलेले आहेत, कोरोनाचे रुग्ण आहेत. दुसरीकडे मृत्यूचा आकडा सुद्धा 549, म्हणजे काही दिवसांमध्ये हा आकडा 800-900 पर्यंत होता, तो देखील कमी होताना दिसतोय. रिकव्हरी रेट हा जो आहे तो 86.97%, म्हणजे जवळपास 87% पर्यंत रिकव्हरी रेट वाढलेला आहे. रिकव्हरी रेट जितका वाढणं याचा अर्थ कुठे ना कुठेतरी भलेही पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असले तरी त्यांची रिकव्हरी होण्याचे प्रमाण हे अधिक आहे. मागील काही दिवसांमध्ये हे 80% पर्यंत गेलं होतं, ते आता 6% वाढताना हळूहळू टप्प्याने दिसतंय. महाराष्ट्रासाठी ही अतिशय दिलासादायक गोष्ट आहे.
आता मग प्रश्न उपस्थित होतो की नेहमीच्या तुलनेने टेस्ट कमी झाल्या आहेत का, किंवा टेस्टची संख्या नेमकी काय. पण राज्य सरकारने याबाबत आता तरी कोणता खुलासा केला नाहीये की मागील काही दिवसांमध्ये इतकी टेस्ट केल्या जात होत्या त्या आज इतक्या केलेल्या आहेत. तुर्तास तरी जी आकडेवारी आतापर्यंत आलेली आहे आज दिवसभरातली ती दिलासादायक महाराष्ट्राच्या जनतेसाठी आहे. पण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये अद्यापही रुग्णसंख्या वाढताना दिसते. त्या तुलनेने शहरी भाग जो आहे म्हणजे मुंबई असेल, नागपूर असेल, पुणे असेल, दुसरीकडे औरंगाबाद असेल, या शहरांमध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसते. पण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये मात्र रुग्णसंख्या अजूनही जास्त आहे. ही थोडीशी चिंतेची बाब दिसून येते. बरोबर, धन्यवाद सागर या सगळ्या तपशिलाबद्दल. यानंतर बघूयात बालकांसाठी एक टास्क फोर्स जो आहे तो लवकरच गठीत करण्यात येतो. एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. कोरोनामुळे ज्या बालकांनी आपले दोन्ही पालक गमावलेत त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी टास्क फोर्स गठीत करण्यात आली आहे. महिला आणि बाल कल्याण विकास विभागाकडून यासंबंधीचा निर्णय जारी करण्यात आला आहे. जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल समिती गठीत करण्यात येणार आहे. ज्या बालकांच्या पालकांचं निधन झालंय अशा बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालकं शोषणास बळी पडण्याची तसंच बालकामगार किंवा मुलांची तस्करीसारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची जास्त शक्यता आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचं भविष्य सुधारण्यास मदत होईल. त्यामुळे ही बातमी अत्यंत महत्त्वाची म्हणता येईल की या सगळ्या कोरोना कालावधीत ज्या कुटुंबांनी घरातील कर्ते व्यक्तीच गमावल्यात म्हणजे मग त्यामध्ये आई आणि वडील जे खरं तर पालन करता होते या बालकांचे ते आई वडीलच गेल्यामुळं ही बालकं जी आहेत अर्थात त्यांना कुठलाही आधार उरला नाही आणि माता पिताच नसल्या कारणाने या बालकांचं पुढलं भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित होत होता. हे भवितव्य सुरक्षित करण्याकरता त्यांच्या डोक्यावरती देखील कोणाचं तरी पालकत्व असावं किंवा त्यांच्या डोक्यावर निवारा असावा, त्यांच्यावर लक्ष असावं या दृष्टीने म्हणून आता महिला व बाल विकास अधिकार समितीचे सदस्य एक टास्क फोर्स स्थापन करणार आहेत. या टास्क फोर्सच्या माध्यमातून या बालकांचं भवितव्य त्यांना काय हवं नको होतं मग त्यांचं शिक्षण असेल, त्यांची राहण्याची व्यवस्था असेल किंवा एकूणच असं आपण म्हणूयात की अर्थात त्यामधनं कोणत्या प्रकारचं कार्य जे ते केलं जाईल हे जरी माहिती नसलं तरी यांना पुन्हा एकदा नव्याने पालक मिळवून देण्याचा विषय असेल. ह्या सगळ्या गोष्टी यामधनं केल्या जातील का? कारण जर ही बालकं निराधार झालेली आहेत तर ती या सगळ्या याच्यात शोषणाला बळी पडू शकतात. ही बालकं बालकामगार किंवा तस्करीच्या विळख्यात अडकू शकतात किंवा कोणाच्या हाती लागू शकतात. म्हणून अशा सगळ्या मुलांना आधार मिळावा, त्यांच्यावरती कायम लक्ष ठेवणारी एक किंवा त्यांना हवं नको ते बघणारी म्हणून एक समिती, एक चौकट असेल या दृष्टीने हे टास्क फोर्स फार महत्त्वाचं ठरणार आहे. यातूनच वर्ध्यात एक महत्त्वाची बातमी अशी आहे की वर्धामध्ये आमदार रणजित कांबळेंनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय. वर्ध्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढते आणि इथं लॉकडाऊन असतानाच शाळेत अँटीजन RT-PCR तपासणी शिबिर घेतलं गेलं. त्यावरून देवळीचे आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. आमदार कांबळेंनी देवळीच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आरोग्य अधिकाऱ्यानं केला. या प्रकरणी आमदार रणजित कांबळेंविरोधात कारवाईची मागणी वैद्यकीय अधिकारी संघटनेकडून करण्यात आली आहे. यात कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. एक RT-PCR आणि अँटीजेनचा टेस्ट नेहमीच घेतो आपण आणि जास्तीत जास्त रुग्ण निदान व्हावेत आणि रुग्णांना औषधोपचार व्हावा, रुग्णांचा मृत्यू कमी व्हावा हा आरोग्य विभागाचा हेतू आहे आणि याच्यामध्ये शासकीय नियमाप्रमाणे सर्व काम करण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु सन्माननीय आमदार माननीय रणजितदादा कांबळे साहेब यांनी टेलिफोनिकली कॉल केला आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि कशासाठी राजकारणापायी त्यांनी अशा भाषेत शिवीगाळ केली ती कुणीही ऐकू शकत नाही अशा भाषेत शिवीगाळ केलेली आहे आणि त्यामुळे मानसिक स्थितीसुद्धा आमची ढासळलेली आहे.
तर आमची अशी मागणी आहे की त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी. आणि धमकी दिल्याची ही ऑडिओ क्लिप व्हायरल होताना दिसते, ज्यामध्ये त्यांनी असंविधानिक भाषा वापरल्याचा आरोप जो आहे तो या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडनं करण्यात आलेला आहे. अशी भाषा खरं तर एका आमदाराने वापरू नये अशी भावना देखील व्यक्त करण्यात आलेली आहे. या मुलांकरता म्हणून अँटीजेन आणि RT-PCR शिबिर जे आहे ते कायम भरवलं जातं, ते आमचं काम आहे आणि तेच आम्ही केलं होतं असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. असं असताना आमदार रणजित कांबळेंनी अशी शिवीगाळ का केली असा प्रश्न त्यांच्याकडनं उपस्थित केला जातोय. वर्ध्यात कोरोना रुग्णसंख्या वाढते आणि इथं लॉकडाऊन असताना शाळेत अँटीजेन आणि RT-PCR तपासणी शिबिर घेतलं गेलं. त्यावरून देवळीचे आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. आमदार कांबळेंनी देवळीच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणाचा आरोप जो आहे तो आरोग्य अधिकाऱ्यानं केला आहे. यानंतर नगर महानगरमध्ये वेळ झाली की ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. सिच्युएशन कोणतीही असो, माझ्या फॅमिलीची मीच काळजी घेते आणि याच्यासाठी माझा भरोसा आहे फक्त नेटमेट्स. औषधांची एक्सपायरी डेट चेक करा, ऑर्डर कन्फर्म करा आणि इझी होम डिलिव्हरी मिळवा. माझा आणि माझ्या फॅमिलीचा भरोसा फक्त नेटमेट्स, इंडियाची आपली फार्मसी. आर्यन, इट्स नारळ पाणी टाइम. आई, हल्ली धूळ, माती आणि प्रदूषणामुळे फळ आणि भाज्यांवर खूप वाईट परिणाम होत असेल ना, पण कदाचित नारळ पाण्यावर होत नसेल, हो ना? हो आर्यन, यू आर राईट. नारळ असं फळ आहे ज्याच्या पाण्यावर धूळ, माती, प्रदूषणाचा कोणताच परिणाम होत नाही, कारण पाणी नारळाच्या आत सुरक्षित असतं, त्यामुळे ते शुद्ध असतं. जसं आपल्या द कुटे ग्रुपचं तिरुमला कोकोनट ऑइल, जे केरळच्या खास निवडक नारळांपासून बनतं. आपल्या नात्यांसोबत आपला विश्वास सुद्धा अटूट बनवा. तिरुमला कोकोनट ऑइल, प्रत्येक थेंबात शुद्धतेचा विश्वास. तिरुमला कोकोनट ऑइल बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मॅनकाइंड हॅपी. घेऊन या ओकाया होम इन्व्हर्टर बॅटरी, याची ऍडव्हान्स ट्यूबुलर टेक्नॉलॉजी देते क्विक रिचार्ज आणि लॉंगर बॅकअप. ओकाया, नेव्हर स्टॉप इंडिया. हार्पिकने दिला तुमच्या टॉयलेटच्या स्वच्छतेला ओपन चॅलेंज. आहे कोणात दम? मोक्ष आहे. आजच डिटर्जंटने स्वच्छ केलं आहे. हे बघा, आज जेव्हा नवे इन्फेक्शन्स पसरून राहिले, टॉयलेटला फक्त साफ नाही स्वच्छ करायला हवं. हार्पिक 10X मॅक्स क्लीन, जो कठीण डाग काढतो, मारतो 99.9% जंतू आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसला. टॉयलेटला साफ नाही स्वच्छ करूया. MDH बिर्याणी मसाला, पारंपरिक बिर्याणीची अस्सल चव. कोरोना आपत्तीमुळे महावितरणने सर्व ग्राहकांना घरूनच आपले मीटर रिडिंग पाठवण्याचे आवाहन केले आहे. SMS द्वारे आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून आपण रिडिंग पाठवू शकता. आपलं मीटर रिडिंग महावितरण ॲप किंवा ग्राहक पोर्टल याद्वारे पाठवू शकता. आपला मोबाईल महावितरण पोर्टल किंवा ॲपवर नोंदणीकृत करा आणि स्वतः रिडिंग पाठवून प्रत्यक्ष वीज वापराप्रमाणे बिल प्राप्त करा. प्रात्यक्षिकासाठी महावितरणच्या YouTube चॅनलवरील व्हिडिओ पहा. ऑनलाईन बिल भरा आणि चालू बिलावर मिळवा ₹500 पर्यंत सवलत. कोरोना काळात गर्दी टाळून घर बसल्या ऑनलाईन बिल भरा. कोरोनापासून सुरक्षित रहा. कीटाणूंपासून फक्त त्यांना आहे भीती ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोर क्लीनर विषयी नाही माहिती. हे आहे फरशीच्या कोविड व्हायरसवर 99.9% प्रभावी. विप्रो मॅक्स क्लीन फक्त क्लीन नाही करते जॉब क्लीन. कशाला फिरण्यास जावे आणखी कुठे, मन म्हणतंय आज घरीच राहूया. सेरा, काही क्षण घरासाठी. मम्मी, हा नवीन वाला डेटॉल खूप मस्त आहे. आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल हा व्हायरससह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो मलाईदार फेस देखील. डेटॉलला आतापर्यंतचा सर्वोत्तम म्हणण्याची सर्वांची आपली आपली कारण आहेत. आपलं काय आहे? डेटॉल, बी 100% शुअर. 5 तऱ्हेच्या तुळशीच्या अर्कापासून तयार जॉली तुलसी 51 ड्रॉप्स. हे इम्युनिटी वाढवते, बॉडी डिटॉक्स करते. एक समान नाव असणाऱ्या तुलसी ड्रॉप्स पासून सावधान आणि स्वीकारा अस्सल जॉली तुलसी 51 ड्रॉप्स, जे इम्युनिटी वाढवतात. पप्पा स्टॉप, आ करा. जर्म्स ना करा. नवीन कोलगेट वेदशक्ती माउथ प्रोटेक्ट स्प्रे. नवीन डेटॉल डिसइन्फेक्टंट स्प्रे. घरातील ज्या वस्तूंवरून जर्म्स काढून टाकणं होतं अवघड, आता त्यांना डिसइन्फेक्ट करणं झालं सोपं. आणि आता हे प्रमाणित आहे की डेटॉल कोविड-19 व्हायरसच्या विरुद्ध परिणामकारक आहे. आता सुरक्षितता राहील, जर्म्स नाही. डेटॉल, बी 100% शुअर.
प्रत्येक नात्याची गोडी जपतो प्रेमाचा रंग सोनेरी. आम्ही आहोत गोवर्धन तूप, गाईच्या दुधापासून बनवलेलं शुद्ध तूप. इंग्लिश मध्ये नकार कळवूया. तर आत्याच्या काकाच्या भाच्याच्या स्थळाला नकार कळवायचा तर टू मच प्रेशर दूर करा. marathishadi.com वर या, आजच रजिस्टर करा. अगं आता हे हार्पिक कशाला? आपला विकी आजारी पडला, 5 दिवस स्कूलमध्येही गेलो नव्हतो आणि त्याच्यावर डॉक्टर आणि औषधाचा देखील खूप खर्च झाला. का? कारण की साबण पाणी करता फक्त वरची स्वच्छता, परंतु घट्ट निळा हार्पिक मारतं 99.9% आजार करणारे जंतू, दूर करतं कठीण डाग आणि बनवतं टॉयलेटला चकचकीत शानदार. 38चा हार्पिक आपल्या कुटुंबाला देतं टॉयलेटच्या किटाणूंपासून सुरक्षा. आले किटाणू बाहेरून आले, सर्वांना घाबरवलं जेव्हा फ्लोअरवर आले. आले किटाणू बाहेरून आले. बाहेरून आलेल्या किटाणूंपासून फक्त त्यांना आहे भीती ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोअर क्लीनर विषयी नाही माहिती. हे आहे फरशीच्या कोविड व्हायरसवर 99.9% प्रभावी. विप्रो मॅक्स क्लीन फक्त क्लीन नाही करते जर्म क्लीन. हे घाल. बट ऑल दिस हेअर आणि आता सॅलॉनला जायचं रिस्की आहे ना. हे आहे माझं घरातलं सॅलॉन. पण हेअर रिमूव्हल क्रीम काळं पाडतं ना. वीट अगदी उजळवतं आणि हे डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे. वापरायला सोपं वीट हेअर रिमूव्हल क्रीम डेड स्किन दूर करतं आणि छोट्यात छोटे केस काढतं. सॅला सारखे स्मूथ फिनिश घरच्या घरी. स्टे होम स्टे सेफ जस्ट वीट इट. मी सुरू करतो. काय रे काय झालं? 4 सोमवार ते गुरुवार 4 दिवस लगातार. महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅग आता 5 वर्षाच्या वॉरंटीसह. ऑटोबॅग UPS इन्व्हर्टर बॅटरीज. कैसी हसी मुस्कानों की धुन, जिंदगी मक्खन. खोलो ढक्कन डूबी-डूबी-डू, जिंदगी मक्खन. अमूल बटर. पतली डिलिशियस. आजार वाढले तर संरक्षण देखील वाढणं जरुरी आहे. म्हणूनच आम्ही बनवले नवीन आतापर्यंतचा सर्वोत्तम डेटॉल. हा व्हायरस आणि बॅक्टेरियासह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो. देतो उच्चतम TFM शक्ती आणि ताजा स्पर्श. डेटॉल बी 100% शुअर. वा बाई. पण यामुळे बाबांच्या हॅपीनेस वर तर परिणाम नाही होणार ना. नाही होणार. एवढा कॉन्फिडन्स? हो, कारण हे समोसे बनवले तिरुमाला ऑइल मध्ये. तिरुमाला ऑइल असेल घरी तर हॅपीनेसची चिंता डोंट वरी. तिरुमला ऑइल बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मॅनकाइंड हॅपी. जर्म्सचा पाऊस पडला तर शर्ट अम्ब्रेला बनला. आता बघाल कशी ही ट्राउझर टॉवेल बनेल. जेव्हा कपड्यांमध्ये इतके जर्म्स असतील जमलेले, तेव्हा एकटा डिटर्जंट हलका पडतो. म्हणून नवीन डेटॉल लॉन्ड्री सॅनिटायझर. दरवेळी डिटर्जंटच्या सोबत हा करतो जर्म्स पासून संरक्षण आणि देतो संपूर्ण स्वच्छता. डेटॉल लॉन्ड्री सॅनिटायझर, परफेक्ट लॉन्ड्रीची नवी पद्धत. ब्रेकनंतर नगर महानगरमध्ये आपण बघणार आहोत कोविड-19 संसर्ग काळात विदेशातून मोठ्या प्रमाणात वैद्यकीय मदत भारतात येते. आज नौदलाची INS त्रिकंड युद्धनौका फ्रान्स देशाने कतारमधून उपलब्ध करून दिलेली 40 टन वैद्यकीय मदत घेऊन मुंबईत दाखल झाली आहे. मुंबईच्या नौदल तळावर या युद्धनौकेतील सर्व वैद्यकीय मदत उतरवली गेली आणि या वैद्यकीय मदतीमध्ये कोविड-19 संसर्गबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजनने भरलेले 2 क्रायोजेनिक टँक आहेत आणि या 2 टँकमधील 40 टन ऑक्सिजन कोविड-19 संसर्गबाधित रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. भोगना सर ये बताइए किस तरह से हेल्प आपने फ्रांस गवर्नमेंट से अभी मुंबई तक लेकर आए? भारतीय नौसेना ने ऑपरेशन समुद्र सेतु 2 लॉन्च किया है, जो कि हमारे नेशनल मिशन ऑक्सीजन एक्सप्रेस के सपोर्ट में है, जिसके माध्यम से हम अपने विभिन्न देशों से, खास करके मध्य पूर्वी देशों से लिक्विड ऑक्सीजन ट्रांसशिप कर रहे हैं और अपने देश में ज़रूरतमंद लोगों तक पहुंचाने का प्रयास कर रहे हैं. कतर में हम लोग हमद पोर्ट दोहा में गए, जहां पर कि फ्रांस मिशन के द्वारा हमें लिक्विड मेडिकल ऑक्सीजन के कंटेनर्स प्रोवाइड किए गए, जिनको कि हमने वहां से लेकर अभी मुंबई में लेकर आए हैं और यहां से हम उम्मीद करते हैं कि इस ऑक्सीजन से कई ज़रूरतमंद लोगों को फ़ायदा होगा.
कतार के यहाँ पर फ्रांस नेवी और इंडियन नेवी का एक्सरसाइज चालू था, वरुणा एक्सरसाइज। वो जैसे खत्म होने के बाद ये पूरी जो हेल्प है वो आप मुंबई तक लेकर आए, किस तरह से पूरा ऑपरेशन होता है? वेस्टर्न नेवल कमांड के कई जंगी जहाज अरेबियन सी में कई एक्सरसाइजेज के लिए डिप्लॉयड हर समय रहते हैं। हाल ही में इंडिया और फ्रांस के बीच में वरुणा एक्सरसाइज भी चल रही थी। उसके अलावा भी मिशन बेस्ड डिप्लॉयमेंट में हमारे वेस्टर्न नेवल कमांड के और वेस्टर्न फ्लीट के शिप्स डिप्लॉयड थे। जैसे ही राष्ट्र के नेशनल मिशन के तहत हमें जब ज़रूरत पड़ी तो हमारी नौसेना ने तुरंत ही ऑपरेशन समुद्र सेतु लॉन्च किया, जिसके तहत सभी डिप्लॉयड जहाज़ों को शीघ्रातिशीघ्र मध्य पूर्वी देशों में जाकर लिक्विड ऑक्सीजन को वहाँ से लेकर और ट्रांसशिप करके अपने अपने इंडिया में डिफरेंट पोर्ट्स में लेकर आना पड़ा। उसी तहत हमारे शिप त्रिकंड ने कतर में हमद पोर्ट दोहा में जाकर 2 लिक्विड मेडिकल ऑक्सीजन के कंटेनर्स को पिकअप किया, जो कि फ्रांस साइड ने हमें प्रोवाइड किए, और उन्हें लेकर आज सुबह ही हम लोग मुंबई पहुंचे हैं। इस चीज़ के लिए हम फ्रांस साइड का आभार व्यक्त करना चाहेंगे। सर, आपली न्यूज 18 लोकांशी बातचीत केली तर आपण बघितलं आहे की INS त्रिकंडचे कमांडिंग ऑफिसर होते हरीश सर, त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे की फ्रान्स नौदल आणि भारतीय नौदल यांचं एक एक्सरसाइज चालू होती, ऑपरेशन वरुणा चालू होतं, आणि ते चालू असतानाच देशाकडनं एक महत्त्वाची जबाबदारी जी आहे ती INS त्रिकंडकडे सोपवण्यात आली आणि त्यानंतर हे ऑपरेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे। अर्थात ही परदेशातून आलेली मदत या सगळ्या आरोग्य व्यवस्थेमध्ये किंवा एकूणच कोविडच्या सगळ्या परिस्थितीत खूप फायदेशीर आणि महत्त्वाची ठरणार आहे। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।